हे पहा आता कडाक्याचे ऊन पडायला लागलं आहे. जवळजवळ 40 डिग्रीच्या वर तापमान गेले. अशा वेळेला काय खायचं आणि काय खायचं नाही याचे फार नियम असतात. हो, याचे फार नियम असतात. मी तुम्हाला ते सर्व सांगणार आहे. परंतु एक परिस्थिती पाहून थोडं वाईट वाटलं लोकांच्या अज्ञानाबद्दल, की लोक अजून बेसिक ज्ञान कसं नाही आपल्या लोकांमध्ये. तर ते परिस्थिती पाहून थोडं आश्चर्य वाटलं मला. बाजारात आपण कायम जातो. हे बघा आता बाजारात चिकू आणि थोड्याफार प्रमाणात पपयासुद्धा येत आहे. चिकूचे भाव थोडे कमी आहे, त्यामुळे लोक चिकूसुद्धा विकत घेत आहे. पण लोकांना माहिती आहे का, चिकू गरम असतो, पपई त्याच्याहून गरम असते. भाव जरी कमी राहिला तरी इतक्या उन्हात 40 डिग्रीच्या वर तापमान गेलेलं आहे सर्वत्र. चिकू पपई वगैरे खाणं मूर्खपणाचे आहे. शरीरातील उष्णता एकदम वाढून जाईल, भडकून जाईल तुमच्या आणि आजारी पडणार. घरातल्या लहान मुलांना तर जास्त त्रास होईल बिचाऱ्यांना. त्याच्यामुळे कोणत्या ऋतूत काय खायचं आणि कोणत्या ऋतूत काय खायचं नाही एवढं बेसिक ज्ञान तर पाहिजे. तर ज्ञानाला सुद्धा काही महत्त्व, एवढं बेसिक ज्ञान तर प्रत्येकाला पाहिजे, माहीत पाहिजे. कारण हे बघा, प्रत्येक फळ किंवा प्रत्येक भाज्यांचे गुणधर्म असतात. ते थंड असतात किंवा गरम असतात. त्याच्यामुळे कोणत्या ऋतूत खावे हे सुद्धा डोकं लागतं. त्याच्यामुळे या कडाक्याच्या उन्हात किती तुम्हाला फुकट जरी मिळाले तरी चिकू पपई खाऊ नका, गरम असते. हिवाळ्यात का, तुम्ही उन्हाळ्यात नाही. ड्रायफ्रूट, काजू बदाम ड्रायफ्रूट खाऊ नका. खजूर खाऊ नका, गरम असतं. खोबरं खाऊ शकता, थंड असतं. खोबरं थंड असतं, ते तुम्ही खाऊ शकतात, त्याला काही हरकत नाही आहे. आता पहा वेगवेगळ्या प्रकारचे अंगूरसुद्धा येत आहे. काळे अंगूर चांगले असतात पण ते कमी येतात फार. मग कॅप्सूल अंगूर घेणं केव्हाही चांगलं. तुम्ही अंगूर खाऊ शकतात. डाळिंब थंड असतं, खाऊ शकतात, उत्कृष्ट. पोटाच्या आजारासाठी डाळिंब उत्कृष्ट असतं, तुम्ही खाऊ शकतात. सफरचंद थंड खाऊ शकतात. केळ थंड, ते सुद्धा आरामात तुम्ही खाऊ शकतात. आंबा, आता पहा आंबा तर सर्वांना आवडतो, परंतु आंबा हा थोडा उष्ण असतो किंवा गरम प्रवृत्ती म्हणतो आपण, तसा असतो. परंतु तो काही एवढा पपई चिकू एवढा गरम नसतो. तेव्हा आंबा का लिमिटमध्ये का, सांभाळून का. ज्यांना डायबिटीजचा त्रास असेल त्यांनी डॉक्टरांना विचारून का. आंबा पण थोडा गरम असतो, हे लक्षात ठेवा तुम्ही. त्याप्रमाणे फळांची मी यादी सांगितली, तर फळं त्या ऋतूत ती फळं खाल्ली पाहिजेत. टरबूज अतिशय उत्तम. आता उन्हाळ्यातलं फळ, ते तुम्ही आरामात, म्हणजे कोणते फळं खायचे आणि कोणते फळं खायचे नाहीत एक किमतीवर ठरवू नका. त्याचे भाव किती याच्यावर ठरवू नका, तर त्याच्या गुणधर्मावर ठरवा. हे आपल्याला माहीत पाहिजे. तर कोणतं फळ गरम असतं आणि कोणतं फळ थंड असतं. नाही तर तुम्हीसुद्धा आजारी पडणार आणि ते बिचाऱ्या लहान मुलांना तुमच्या घरातलं त्यांनासुद्धा त्रास होईल. त्यांना तुम्ही असं काही कोणत्या ऋतूत काही खायला देणार, आजारी पडणार, त्यांना त्रास होईल. तेव्हा बेसिक ज्ञान ठेवा. आणि आता जे चिक्कू घेताना लोक दिसत आहे, पुष्कळ लोक आता चिकू कमी भावात मिळत आहे तर ते विकत घेत आहे. सतत ते टाळा. तुम्ही चिक्कू पपया वगैरे असं विकत घेणं टाळा. आणि जे मी थंड फळं सांगितली, ऊसाचे रससुद्धा पिऊ शकते, ते पण उत्कृष्ट असतं ऊस. तुम्ही जे थंड फळं सांगितली ती सेवन करा. आणि गरम पदार्थ ड्रायफ्रूट वगैरे, ते मसाले, लोणचं, तिखट, जे अशी उष्णता वाढवतात शरीरात किंवा ॲसिडिटी वाढवतात, ॲसिड वाढवतात, ते सुद्धा तुम्ही टाळा. करा जास्तीत जास्त चांगले विचार लोकांपर्यंत शेअर आणि सांगा लोकांना काय खायचं आणि काय खायचं नाही. करा शेअर. धन्यवाद.